नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्डमधील सिविक्स या पार्टमधील लेसन नंबर फर्स्ट अवर लाईफ इन सोसायटी या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्राइट वर्ड्स. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे मॅन फेल्ट द नीड्स फॉर डॅश डॅश फॉर द डे टू डे अफेअर्स ऑफ द सोसायटी टू रन स्मूथली. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे रूल्स. तर बघा, मॅन फेल्ट द नीड फॉर रूल्स फॉर द डे टू डे अफेअर्स टू सोसायटी टू रन स्मूथली. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश डॅश हेल्प टू डेव्हलपमेंट ऑफ पीपल्स टॅलेंट. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे सोसायटी. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे वी ऑल हॅव सम इमोशनल सायकोलॉजिकल अँड सम सायकोलॉजिकल नीड्स. तर सायकोलॉजिकल ही फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी तुम्हाला राईट करायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फोर्थ नंबरचा, द डिझायर्स फॉर द डॅश डॅश वॉज द मेन मोटिवेशन फॉर द क्रिएशन ऑफ द सोसायटी. तर फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी तुम्हाला राईट करायची आहे सिक्युरिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा, टू फील सिक्युअर इज अँड डॅश डॅश नीड ऑफ मॅन. तर या ठिकाणी तुम्हाला इमोशनल ही फिल इन द ब्लँक्स राईट करायची. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स्थ नंबर, अवर सोशल लाईफ इज डॅश डॅश. तर आपली जी सामाजिक लाईफ आहे ती इंटरडिपेंडंट आहे. इंटरडिपेंडंट म्हणजेच एकमेकावर अवलंबून आहे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये इंटरडिपेंडंट असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पुढचा प्रश्न आहे सेकंड नंबरचा. या ठिकाणी तुम्हाला मॅच द पियर्स करायचे आहेत. तर या ठिकाणी ॲग्रिकल्चर दिले, फॅक्टरी दिले, बँक्स दिले आणि बी ग्रुप तुम्हाला प्रोव्हाइड्स मार्केट, प्रोव्हाइड लोन्स टू फार्मर आणि मॅन्युफॅक्चर्स टूल्स अँड इक्विपमेंट आणि डी नंबरचा आहे फुलफिल नीड फॉर फूड. तर या ठिकाणी तुम्हाला मॅच द पियर्स करायचे आहे आणि तुम्हाला ॲग्रिकल्चर म्हणजेच फुलफिल्स नीड फॉर फूड, फॅक्टरीज म्हणजे मॅन्युफॅक्चर टूल्स अँड इक्विपमेंट अँड बँक प्रोव्हाइड लोन्स टू फार्मर्स. द नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स इच. तर एका वाक्यात उत्तरे तुम्हाला या ठिकाणी राईट करायची. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट आर आवर बेसिक नीड्स. तर आपल्या बेसिक नीड्स कोणत्या आहेत असं क्वेश्चन विचारला आहे. तर बघा, फूड आहे, क्लोथ आहे, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन्स आर आवर बेसिक नीड्स. तर बघा, वन्स अगेन फूड, क्लोथिंग, शेल्टर्स, हेल्थ अँड एज्युकेशन्स आर आवर बेसिक नीड्स. द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर आवर म्युच्युअल मेंटल सायकोलॉजिकल नीड्स. तर या ठिकाणी मेंटल आणि सायकोलॉजिकल नीड्स म्हणजे आपल्या ज्या फिजिकल नीड्स आहे ते कोणत्या आहे असं क्वेश्चन विचारला आहे. तर या ठिकाणी फूड आहे, शेल्टर आहे, क्लोथिंग आर आवर फिजिकल नीड्स. द नेक्स्ट क्वेश्चन आहे हुज कंपनी डू वी लाईक. तर वी लाईक कंपनी ऑफ आवर फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच अपॉर्च्युनिटी डज सोसायटी प्रोव्हाइड अस. तर सोसायटी आपल्याला कोणत्या अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करत असते. तर या ठिकाणी ॲन्सर दिलं आहे सोसायटी प्रोव्हाइड्स अस अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप आवर थिंकिंग अँड इमोशनल कॅपेबिलिटीज, एक्सप्रेस आवर थॉट्स अँड इमोशन्स अँड डेव्हलप आर्टिस्ट स्किल. द नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे पुढचा. तर पुढचा क्वेश्चन आहे विच अपॉर्च्युनिटी डज सोसायटी प्रोव्हाइड अस. तर सोसायटी आपल्याला कोणती अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करत असते. तर या ठिकाणी दिलेले सोसायटी प्रोव्हाइड अस अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप आवर थिंकिंग अँड इमोशनल कॅपेबिलिटी, एक्सप्रेस आवर थॉट्स अँड इमोशन्स अँड डेव्हलप आर्टिस्टिक स्किल्स. तर या ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन राईट करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज नेसेसरी फॉर द प्रोग्रेस ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी. तर या ठिकाणी दिले स्टॅबल अँड सिक्युअर कम्युनिटी लाईफ इज नेसेसरी फॉर द प्रोग्रेस ऑफ द इंडिव्हिज्युअल्स अँड सोसायटी. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, 6 नंबर,
व्हाय इज अवर सोशल लाईफ इंटरडिपेंडन्स. तर इंटरडिपेंडन्सचा आहे अर्थ परस्परावलंबन. तर आपली जी सोशल लाईफ आहे किंवा सामाजिक जीवन आहे हे परस्परावलंबन आहे का, असं क्वेश्चन विचारलं आहे. तर आवर सोशल लाईफ इज इंटरडिपेंडन्स बिकॉज पीपल डिपेंड ऑन इच अदर फॉर फुलफिलमेंट ऑफ दिअर नीड्स. अँड द नेक्स्ट क्वेश्चन 7. हाऊ डू वी अचीव प्रोग्रेस. तर आन्सर इज वी अचीव प्रोग्रेस by education and development of our innate skill of capabilities. The next question आहे answer what do you think in 2-3 sentences. तर बघा 2-3 सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला आन्सर राईट करायचा आहे. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे हाऊ इज सोसायटी फॉर्मेड. तर तुम्हाला सोसायटी कशी फॉर्मेट झाली, तर असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. तर बघा ॲज इट इज हे आन्सर तुम्ही बघून राईट करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हाय इज इट नेसेसरी टू सेटअप अ परमनंट सिस्टम इन सोसायटी. तर या ठिकाणी ह्या क्वेश्चनचं सुद्धा आन्सर या ठिकाणी राईट केलेला आहे. तर ॲज इट इज तुम्ही ते राईट करून घेऊ शकता. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट मेक लाईफ इन सोसायटी मोर स्टॅबल अँड ऑर्गनाइज्ड. तर बघा या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट केलेले द फॅक्टर दॅट मेक द सोशल लाईफ मोर स्टॅबल अँड ऑर्गनाइज आर ॲज फॉलोज. fulfillment of basic needs of food, clothing and shelter, arrangements for the security, interdependence among the different sections of the society, opportunity to develop inherent skill and capability to the individuals, regulations in the form of the custom, traditions, values and laws. The next question बघा वाय डू वी नीड सोसायटी. तर का आपल्याला सोसायटीची गरज आहे असं क्वेश्चन विचारला आहे. तर वी नीड सोसायटी बिकॉज अवर बेसिक नीड आर फुलफिल्ड विथिन द सोसायटी. वी फील सिक्युअर विथ द सोसायटी वी गेट अँड द अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप अवर inherent skill and capabilities within the society. We get an opportunity to express our thoughts, emotions within the society. The next question. बघा पुढचा प्रश्न आहे 5th नंबरचा गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर या ठिकाणी तुम्हाला रिझनचा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि या ठिकाणी बघा फर्स्ट क्वेश्चन आहे ह्युमन बीइंग्स आर बाय द नेचर सोशियल बिकॉज. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज ते राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आवर सोशियल लाईफ इज इंटरडिपेंडन्स बिकॉज. तर तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा राईट करून दिलेला आहे. रिझन काय दिलं आहे तर बघा नो मॅन इज द सेल्फ सफिशियंट. कोणताही माणूस हा स्वतःवर डिपेंड नसतो. अँड इज अ पोझिशन्स ऑफ fulfill all his needs. He depends on other to fulfill his psychological needs. तर बघा या ठिकाणी फिजिकल नीड्स लिहिलं तरी चालतं, सायकोलॉजिकल नीड्स लिहिलं तरी चालतं. त्यानंतर बघा एव्हरी इंडिव्हिज्युअल्स इज डिपेंडंट ऑन द अदर्स. द नेक्स्ट क्वेश्चन बघा ओपन एंडेड क्वेश्चन्स. इन द फर्स्ट क्वेश्चन व्हॉट डिफिकल्टीज वुड हॅव अरायझन ऑफ द सोसायटी अँड नॉट केम इन टू एक्झिस्टन्स. तर बघा या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. इन द अर्ली स्टोन एज the society had not come into existence. Man was lonely and insecure. He wandered from the place to place in search of foods. He lived in forest, was prepared to the affairs of wild animals. The next question.
तर बघा या ठिकाणी व्हॉट विल यू डू व्हेन युअर फ्रेंड्स हॅज फॉरगॉटन टू ब्रिंग हिज हर टेक्स्टबुक्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा राईट करून दिलेला आहे. आय विल आस्क हिम हर नॉट टू वरी ॲज ही शी कॅन लर्न लेसन्स फॉर माय टेक्स्टबुक्स. However, I will advise him her not to repeat the same mistakes as our teachers may notice that he she has not brought the textbooks and will scold punish him her for the same. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.